भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता, पण देशानेच विसरलेला मराठमोळा हिरो खशाब जाधव याची खरी प्रेरणादायी कहाणी. नमस्कार मंडळी. आज जेव्हा एखादा भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये तिरंगा उंचावतो, तेव्हा संपूर्ण देश अभिमानाने भरून जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, त्या प्रत्येक यशाच्या पायाभरणीत एक मराठमोळ्या वीराचा मोठा वाटा आहे. एक अशा कुस्तीपटूचं ज्याने स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं, पण ज्याला त्याच्या आयुष्यात हवा तसा सन्मान कधीच मिळाला नाही. आज खशाब चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आलेला आहे. नाव आहे खशाब दादासाहेब जाधव. 1948 भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. पहिल्यांदा स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार होता. संपूर्ण देशाची नजर त्या स्पर्धेकडे लागल्या होत्या. पण त्या भारतीय पथकात एक असा तरुण होता ज्याचं नाव पुढे भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार होतं. तो होता सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर गावाचा मराठमोळा कुस्तीपटू खशाब दादासाहेब जाधव. खशाबचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी झाला. त्याचे वडील स्वतः कुस्तीपटू होते. त्यामुळे लहानपणापासूनच घरात आखाड्याचं वातावरण होतं. मातीच्या आखाड्यात घाम गाळत डावपेच शिकत एकच स्वप्न त्याने पाहिलं, भारताचं नाव जगभरात उज्ज्वल करायचं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याची निवड झाली. पण त्या काळात ना मोठा प्रयोजक होते, ना सरकारी मदत, ना आधुनिक सुविधा. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनी, शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी आर्थिक मदत केली. मर्यादित स्थानांमध्ये त्याने ऑलिम्पिक गाठलं. पदक मिळालं नाही, पण त्याच्या खेळाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. लंडनमधून परतल्यानंतर त्याने हार मानली नाही. पुढची 4 वर्ष अधिक कठोर सराव, अधिक मेहनत आणि एकच लक्ष, ऑलिम्पिक पदक. वर्ष होतं 1952. हेलसिंकी ऑलिम्पिक. जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंसमोर खशाब एकामागून एक सन्मान जिंकत गेला. त्याच्या वेगवान हालचाली, अचूक डावपेच आणि जबरदस्त फिटनेस समोर अनेक बलाढ्य प्रतिस्पर्धी टिकू शकले नाही आणि अखेर इतिहास घडला. खशाब जाधव याने कांस्य पदक जिंकत स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवलं. हा विजय फक्त एका खेळाडूचा नव्हता, तर नव्या भारताच्या आत्मविश्वासाचा. इतका मोठा इतिहास घडवणारा या खेळाडूचं पुढे काय झालं? दुर्दैवाने ज्याप्रमाणे त्याचा गौरव व्हायला हवा होता, तसा झाला नाही. मोठी सरकारी मदत नाही, विशेष सन्मान नाही, मोठ्या आर्थिक सुविधा नाहीत. ते नोकरी करत राहिले आणि अत्यंत साधं आयुष्य जगले. इतिहास घडवणारा हा नायक हळूहळू लोकांच्या स्मरणातून दूर गेला. आज खशाब या चित्रपटामुळे त्याचा संघर्ष, त्याची मेहनत आणि त्याचे ऐतिहासिक योगदान पुन्हा एकदा देशासमोर येत आहे. हा चित्रपट केवळ एक खेळाडूचा प्रवास नाही, तर त्या काळातील भारतीय क्रीडा व्यवस्थेचं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आहे. नव्या पिढीला भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेत्याची ओळख करून देण्याचं हे महत्त्वाचं माध्यम ठरत. आज जेव्हा नीरज चोप्रा, पी.व्ही. सिंधू, सुशील कुमार किंवा इतर भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकतात, तेव्हा त्या प्रत्येक यशामागे एक मराठमोळ्या वीराने घातलेला पाया उभा आहे. तो वीर म्हणजे खशाब दादासाहेब जाधव. इतिहासाने त्यांना कदाचित उशिरा न्याय दिला, पण त्यांचं योगदान भारतीय क्रीडा इतिहासात नेहमी अजरामर राहील. आणि अशाच सत्य, प्रेरणादायी आणि इतिहासातील विस्मरणात गेलेल्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद. धन्यवाद.